हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. वीणा आणि सुनीताबाई साड्या बघण्यात गुंग होत्या. त्या दोघी रंग, डिझाईन्स आणि कापड तपासत होत्या. दरम्यान सेल्समनने ऐश्वर्या, अर्जुन आणि मिशाला दुकानाच्या आतल्या भागात नेलं कपल ड्रेस दाखवण्यासाठी. हे बघा सर, तुमच्यावर खूप शोभेल, दुकानदार म्हणाला आणि दोघांना जुळत्या डिझाईनचा लेहंगा आणि शेरवानी दाखवली. मी बाहेर जाऊन ताईजींना मदत करते, तुम्ही दोघं बघत राहा, असं म्हणत ऐश्वर्या काही मिनिटातच बाहेर निघून गेली. मिशाचं मात्र खरेदीकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती काहीशी अस्वस्थ आणि विचारात हरवलेली दिसत होती. अर्जुनचं लक्ष मात्र तेव्हापासून फक्त तिच्यावरच होतं. आजही ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. पिवळसर सूट, डोळ्यांमध्ये हलकासा काजळ, ओठांवर सौम्य लिपस्टिक, कानात छोटे झुमके आणि हातात नाजूक बांगड्या. आज तिने केस बांधले होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत होतं. दुकानदाराने 3-4 ड्रेस दाखवले, पण मिशाचं लक्ष काही केल्या त्या कपड्यांवर नव्हतं. काय झालं? काही पसंत पडत नाही का? अर्जुनने हळूच विचारलं. मिशाने त्याच्याकडे पाहिलं आणि समोर ठेवलेल्या ड्रेसकडे नीट न बघताच म्हणाली, हे ठीक आहे, आणि सरळ दुकानाबाहेर गेली. अर्जुनही लगेच तिच्या मागे बाहेर गेला. काय झालं? अर्जुनने काळजीपूर्वक विचारलं. काही नाही, मिशाने थोडक्यात उत्तर दिलं. असं नको ना म्हणूस. काही आवडलं नसेल तर दुसऱ्या दुकानात जाऊया. एवढ्यात काय रागवायचं आहे? अर्जुनने समजावत म्हणाला. नाही, तसं काही नाही. मला तो लेहंगा आवडला म्हणूनच घेतला, मिशाने उत्तर दिलं. खरंच आवडला? नीट पाहिलास का? किमान अर्जुनने पुन्हा विचारलं. हो, बघूनच घेतला. बघितल्याशिवाय कसं घेणार? मिशा आत्मविश्वासाने म्हणाली. पण त्यावेळेत तिने एकदाही अर्जुनकडे पाहिलं नाही. आणि त्यानंतर असं का? म्हणजे तुम्ही खोटं पण बोलू शकता? अर्जुनने हसत विचारलं. नाही नाही, मी खोटं बोलत नाही, मिशा थोडी गोंधळत म्हणाली. खोटं नाही बोलत मग एवढं अडखळतेस का? अर्जुनने हसत चिडवलं. काय काय तुम्ही पण ना, असं म्हणत मिशा पटकन आत जाण्यासाठी वळली. ती वळताच अर्जुनने तिचा हात हलकेच धरला आणि त्यानंतर काय करताय तुम्ही? सोडा माझा हात. मिशा त्याच्याकडे वळून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. ठीक आहे, सोडतो, पण आधी एवढं सांगा, तुम्ही जो लेहंगा निवडला त्याचा रंग कोणता आहे? अर्जुनने तिचा हात सोडत विचारलं. आणि त्यानंतर रंग रंग त्याचं काय करायचं तुम्हाला? मिशाने प्रश्नाला प्रश्न विचारला. सगाईसाठी जुते कपडे घ्यायचे ना, म्हणून विचारलं. मीही त्याच रंगाची शेरवानी घेईन, अर्जुन शांतपणे म्हणाला. तुम्ही तुम्ही स्वतः नाही पाहिलात का रंग? मिशाने विचारलं. नाही पाहिलं, बघायचं कसं? माझं लक्ष तर फक्त तुमच्याकडेच होतं, मग रंग कुठून दिसणार? अर्जुनने मिशाकडे पाहत हसून सांगितलं. मी मी रंग लक्षातच घेतला नाही, मिशा बहाणा करत म्हणाली. असं काय? खरं खरं सांग ना आता. वाटलं फक्त माझ्याकडेच लक्ष नाही तुझं, पण दिसतंय की तुला शॉपिंगमध्येच इंटरेस्ट नाही. अर्जुनने थोड्या आपुलकीने म्हटलं. नाही, तसं नाही आहे, खरंच लक्ष गेलं नाही इतकंच, मिशा म्हणाली. अर्जुन थोडासा गंभीर झाला. तू या लग्नात खुश आहेस ना? जबरदस्ती तर नाही करत आहेस माझ्याशी लग्न? त्याने विचारलं. असं काही नाही आहे, तुम्ही असं का बोलताय? मिशाने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. आणि त्यानंतर मग सांग ना खरं काय झालंय? अर्जुनने हळू आवाजात विचारलं. मिशाने खोल श्वास घेतला आणि शेवटी म्हणाली. मला माझ्या सगाईची आणि लग्नाची खरेदी मुंबईला जाऊनच करायची आहे. आणि त्यानंतर इकडे मुंबई, इतकं लांब? अर्जुन म्हणाला. हो माहिती आहे, असं म्हणत मिशा आत चालली गेली. अर्जुनही तिच्या मागोमाग आत आला. तेव्हा सुनीता आणि वीणाबाई अजूनही साड्या बघण्यात मग्न होत्या. मिशा शांतपणे त्यांच्याजवळ जाऊन बसली. वीणाबाई हसत विचारतात. काय ग, लेहंगा निवडला का शेवटी? जी, मिशा उत्तर देते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो. नाही आई,
मला इथलं काहीच आवडलं नाही. मिशालाही हे लेहंगे काही खास वाटले नाहीत. आणि त्यानंतर काही हरकत नाही बाळा, आपण दुसऱ्या दुकानात जाऊन पाहूया. वीणाजी मिशाकडे पाहत म्हणतात. नाही आई, इथं सगळीकडे सारखीच व्हरायटी आहेत. आपण शहरात जाऊन शॉपिंग करूया का? अर्जुन सुचवतो. हे ऐकून सुनीताजी मिशाकडे पाहतात आणि मिशा अर्जुनकडे. ठीक आहे बाळा, या रविवारी शहरात जाऊया शॉपिंगसाठी, वीणाजी म्हणतात. आणि त्याचनंतर ठीक आहे सुनीताजी. वीणाजी सुनीताजींकडे पाहत विचारतात. मी नाही येऊ शकणार, मला काही काम आहे. पण माझा मुलगा कार्तिक शहरातच राहतो, तो मिशासोबत जाईल, सुनीताजी सांगतात. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, वीणाजी उत्तर देतात. भैया, हे बिल भरून द्या, ऐश्वर्या म्हणते. आणि त्यानंतर ऐश्वर्या, सुनीताजी आणि वीणाजी यांनी काही कपडे घेतले होते. त्यांनी घेतलेल्या सगळ्या वस्तूंचे पैसे भरले आणि आपापली पिशवी उचलून दुकानाबाहेर आल्या. खूप मोठी खरेदी कोणीच केली नव्हती. प्रत्येकाच्या हातात फक्त 2 हलक्या बॅगा होत्या. फक्त अर्जुनच रिकाम्या हाताने होता. तो पुढे जाऊन ड्रायव्हरला गाडी आणायला सांगतो. मिशा आणि सुनीता जी बसने जाण्याच्या तयारीत होत्या. अर्जुन तुला घरी सोडेल, वीणाजी सुनीताजींना म्हणतात. हे ऐकताच अर्जुनचा आनंद ओसंडून वाहू लागतो. तो लगेच गाडी आणायला धाव घेतो. नको, आम्ही स्वतः जाऊ, त्याची गरज नाही, सुनीताजी वीणाजींना म्हणतात. अर्जुन गाडी आणून पटकन उतरतो आणि पुढचं दार उघडतो. सुनीताजी आणि वीणाजी मागून बोलत चालत येत असतात. ऐश्वर्या आणि मिशा पुढे चालत असतात. भाऊजी, तुमची बॅग बहुतेक माझ्याकडे आली आहे, ऐश्वर्या म्हणते आणि दोघी थांबून बॅगा तपासू लागतात. इतक्यात सुनीताजी येऊन गाडीच्या पुढच्या सीटवर बसतात. अर्जुन आधीच दरवाजा उघडून उभा असतो. ही ऐश्वर्या पण नेहमीच चुकीच्या वेळी बिझी होते. अर्जुन मनातच पुटपुटतो. मिशा येते आणि अर्जुन मनात नको असतानाही तिच्यासाठी मागचं दार उघडतो आणि तिला बसायला सांगतो. काय बाळा, आज ऑफिसला सुट्टी होती का? सुनीताजी विचारतात. आणि त्यानंतर इकडे, नाही आंटीजी, फक्त शॉपिंगसाठी सुट्टी घेतली आहे, अर्जुन हसत उत्तर देतो. सुनीताजींसमोर असल्याने अर्जुन मागे वळून पाहूही शकत नाही. मनात मात्र तो सतत मिशाचाच विचार करत असतो. घरात पोहोचल्यावर सुनीताजी अर्जुनला आत घेऊन जातात. तो वरवर संकोच दाखवत असला तरी त्यालाही आत यावंसं वाटतं. मिशा बाळा, दामाजींसाठी थंड सरबत घेऊन ये, सुनीताजी म्हणतात आणि सामान ठेवायला आत जातात. त्या गेल्यावर दोघं एकमेकांकडे पाहतात. थँक्यू, मिशा हलक्या आवाजात म्हणते. अर्जुन काही बोलणार तोच सुनीताजींच्या येण्याचा आवाज येतो आणि मिशा पटकन स्वयंपाकघरात पळते. माझ्याच बाबतीत असं का होतं नेहमी? अर्जुन मनात विचार करत स्वतःलाच दोष देतो. थोड्याच वेळात मिशा शरबत घेऊन येते आणि अर्जुन समोर ठेवते. दोघांचे डोळे एकमेकांना भेटतात. मिशा लाजून पुन्हा स्वयंपाकघरात पळते. अर्जुनही सुनीताजींना निरोप देऊन बाहेर येतो. किमान बाय तरी म्हणू शकली असती, अर्जुन मनातच म्हणतो. तो गाडीत बसणार इतक्यात मिशा बाहेर येते. तिला पाहून अर्जुन 2 क्षण थांबतो. मिशा हात हलवून बाय करते. अर्जुनही हसत प्रतिसाद देतो. मिशा आत पळते आणि अर्जुन निघून जातो. त्या दिवशीचा संपूर्ण प्रसंग अर्जुन आणि मिशाच्या गोष्टीभोवतीच फिरत होता. त्यांची प्रेम कहाणी आता पुढे सुरू होणार होती. मिशालाही अर्जुन आवडू लागला होता. त्याचं हे अरेंज मॅरेजचं प्रेम पुढे कसं वाटतं हेच आपल्याला आजच्या भागात समजेल. दरम्यान जान्हवीचा अलाराम बराच वेळ वाजत होता, पण ती गाढ झोपेत होती. शेवटी ती जागी झाली आणि अलाराम बंद केला. वेळ पाहताच ती दचकल्यागत म्हणाली,
देवा, इतका उशीर झाला आणि ती पटकन उठून तयार होऊ लागली. आज ती खूप उशिरा उठल्यामुळे नाश्ता करायलाही वेळ नव्हता. ती धावत धावत ऑफिसच्या जिन्यांवर चढत होती. राजवीर आधीच ऑफिसमध्ये पोहोचला होता. राजवीर लिफ्टचं बटन दाबतो. लिफ्ट उघडताच तो आत जाण्याच्या तयारीत असतो. तेवढ्यात मागून जान्हवी धावत येते आणि लिफ्टमध्ये शिरते. लिफ्टमध्ये गेल्यावर ती राजवीरकडे पाहते. राजवीरही शांतपणे आत येतो. गुड मॉर्निंग सर, जान्हवी नम्रतेने म्हणते. पण राजवीर काहीच उत्तर देत नाही. तिच्याकडे बघतही नाही. हा बहिरा आहे का की काय? गुड मॉर्निंग ऐकायलाच आवडत नाही याला, जान्हवी मनातच पुटपुटते. लिफ्ट 4थ्या मजल्यावर थांबते. राजवीर आपल्या केबिनकडे निघतो. जान्हवीही त्याच्या मागोमाग येऊन आपल्या डेस्कवर बसते. 2 मिनिटातच तिच्या डेस्कवरील फोन वाजतो. ती फोन उचलते. तिकडून आवाज येतो, लवकर एक कॉफी घेऊन या. राजवीरचा आदेश असतो. जान्हवी फोन ठेवते आणि स्वयंपाकघराकडे जाते. अजून 2 मिनिटंही झाली नाही ऑफिसमध्ये आलेली आणि कॉफी हवी. ती मनातच कुरकुरत कॉफी बनवायला लागते. कॉफी घेऊन ती राजवीरच्या केबिनमध्ये जाऊन देते आणि परत येताच पुन्हा फोन वाजतो. आता काय, आत्ताच कॉफी दिली ना? ती चिडून फोन उचलते. तिकडून राजवीरचा आवाज येतो, केबिनमध्ये या मिस जान्हवी. हो सर म्हणत ती पुन्हा केबिनमध्ये जाते. या काही फाईल्स आहेत, यांचे प्रिंटआउट्स काढून मिस्टर मेहतांना द्या आणि उरलेल्या मला परत द्या. राजवीर तिच्याकडे फाईल्स देत म्हणतो. जान्हवी त्या फाईल्स घेऊन बाहेर पडते. पण वाटेतच ती कोणाशी तरी धडकते. सगळे पेपर खाली विखुरतात. सॉरी आय एम रिअली सॉरी, विक्रम घाबरून म्हणतो. इट्स ओके, जान्हवी म्हणत पेपर्स गोळा करायला लागते. विक्रमही तिला मदत करतो, पण त्याचे लक्ष पेपरपेक्षा जान्हवीकडे जास्त असतं. तो तिच्याकडे पाहतच राहतो. तिच्या सौंदर्याने तो मंत्रमुग्ध होतो. आजही ती नेहमीप्रमाणेच देखणी दिसत होती. पेपर गोळा करून जान्हवी पुढे निघून जाते. विक्रम बोलायचा प्रयत्न करतो, पण ती घाईत असते. दुपारचा लंच टाईम येतो, पण जान्हवी अजूनही आपल्या कामात गुंतलेली असते. विक्रम तिच्या जवळ येतो. लंच नाही का करत? ती त्याच्याकडे पाहत म्हणते. करणारच होते, फक्त अजून काम संपलेलं नाही, जान्हवी म्हणाली. तिला खूप भूक लागलेली असते, कारण सकाळपासून तिने काहीच खाल्लेलं नव्हतं. काम तर होतच राहील, आधी काहीतरी खा, विक्रम हसत म्हणतो. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. मग चला कॅन्टीनमध्ये, तो विचारतो. हो, ती हसत मान हलवते. दोघं कॅन्टीनकडे निघतात. तुम्ही नुकतीच जॉईन झालीत का? विक्रम विचारतो. हो, कालपासून, ती उत्तर देते. तुमचं नाव? जान्हवी. आणि तुमचं? खूप सुंदर नाव आहे. अगदी तुमच्यासारखं. बाय द वे, मी विक्रम. छान नाव आहे. जान्हवी हलकसं हसते. थोडा विराम घेऊन विक्रम विचारतो, राजवीर सरांच्या सेक्रेटरीच्या पोस्टसाठी निवड झाली आहे तुमची? हो, जान्हवी उत्तर देते. तुम्ही याच शहरातला का? नाही, मला इथे काही दिवसच झाले आहेत. अरे वा, विक्रम म्हणतो. एक विचारू का? जान्हवी म्हणते. हो, नक्की. आणि त्यानंतर, इथलं सगळं स्टाफ थोडं विचित्र नाही वाटत? अगदी बॉससारखं? विक्रम हसतो. हो, इथे कुणाशी पटकन मैत्री होत नाही. प्रत्येकजण दुसऱ्यावर मत्सर करतो, स्पर्धा करतो आणि कामाच्या वेळी गप्पा मारणंही मनाई आहे. अरे देवा, जान्हवी हसून म्हणते.
काळजी नका करू, आपण मित्र होऊ शकतो. मी सुद्धा इथे एकटाच आहे. विक्रम म्हणतो. का? तुमचे मित्र नाही तिथे? ती आश्चर्याने विचारते. 1 वर्ष झालं मला इथे काम करत, पण कदाचित मी छोट्या गावाहून आलो म्हणून इथल्या लोकांच्या स्टँडर्डला जमत नाही. विक्रम उत्तर देतो. ओ, जान्हवी हलकेच म्हणते. लंचनंतर दोघेही आपल्या डेस्कवर परत येतात. विक्रमला जान्हवी पहिल्याच भेटीत आवडलेली असते. तो वारंवार तिला नजरेआडून पाहत राहतो. राजवीर मात्र आपल्या कामात गढलेला असतो. त्याने अजून लंचही केलेला नसतो. तो पुन्हा जान्हवीला बोलावतो. एक व्हेजिटेबल सूप आणि बीटरूट ज्यूस घेऊन या. त्यानंतर तो तिच्याकडे न पाहताच सांगतो. जान्हवी चेहऱ्यावरच्या भावांनी नाराजी दाखवत म्हणते, हो सर, आणि किचनकडे जाते. हा माणूस मला कामच करू देत नाही. ती सूप बनवताना पुटपुटते. राजवीर दिवसभरात तिला कित्येकदा कॉफी आणि स्नॅक्स आणायला सांगत असतो. त्यामुळे ती स्वतःचं काम नीट करू शकत नाही आणि त्रस्त झालेली असते. संध्याकाळचे 6 वाजतात, पण जान्हवीचं काम अजून संपलेलं नसतं. विक्रमला धडकताना जी कागदपत्र मिसळली होती ती सगळी पुन्हा नीट लावण्यातच तिचा बराच वेळ जातो. दरम्यान ॲना, ऑफिसमधली दुसरी कर्मचारी, कालपासून राजवीरवर डोळा ठेवत असते, पण काही साध्य झालेलं नसतं. आज मात्र तिनं ठरवलं होतं, आज तर राजवीरला इम्प्रेस करूनच दाखवायचं. केबिनमध्ये जाण्यापूर्वी ती वॉशरूममध्ये जाऊन नीट मेकअप करते. लिपस्टिक, केस सगळं परफेक्ट. ॲना, आज तू जबरदस्त दिसते आहेस. कोणीही तुला पाहून वेडा होईल, ती आरशात स्वतःशीच म्हणते. ती शर्टचे पहिले बटन उघडते आणि म्हणते, इट्स परफेक्ट. ॲना राजवीरच्या केबिनच्या दारावर टकटक करते. यस, कम इन. राजवीर न पाहताच म्हणतो. ॲना आत येते, पण राजवीर आपल्या कामात इतका गुंतलेला असतो की तिच्याकडे लक्ष देत नाही. ओ सर, मी जाऊ का, असं म्हणत ॲना हळूच त्याच्या खुर्चीजवळ येते. राजवीर नजरा वर करून बघतो आणि तेवढ्यात ॲनाचा तोल जातो. ती थेट त्याच्यावर येऊन पडते. ॲना त्याच्यावर पडताच राजवीर घाईघाईने खुर्चीतून उठतो. व्हॉट द हेल मिस ॲना, तो रागाने म्हणतो. त्याच्या उठताच ॲना जोरात खाली कोसळते. ती पटकन उठून आपले कपडे नीट करते. राजवीर फोन उचलतो. मिस्टर मेहता, माझ्या केबिनमध्ये या. थोड्याच वेळात मिस्टर मेहता येतात. राजवीर त्यांच्याकडे रागाने बघत म्हणतो, उद्यापासून मिस जान्हवी माझी पर्सनल सेक्रेटरी असेल. मिस ॲना तुम्हाला असिस्ट करतील. सर, पण सर, ॲना काही बोलण्याआधीच राजवीर कठोरपणे म्हणतो. तुम्ही जाऊ शकता मिस ॲना, आणि उद्यापासून मिस्टर मेहतांना रिपोर्ट करा. ॲना रागाने पाय आपटत केबिनमधून निघून जाते. मिस्टर मेहता, मिस जान्हवीला सगळं काम समजावून सांगा, राजवीर शांत स्वरात म्हणतो. बाहेर येताच ॲना आपलं सामान गोळा करते आणि जान्हवीकडे तिरस्काराने पाहत ऑफिसमधून बाहेर पडते. जान्हवी आपलं काम करत राहते. काम संपता संपता संध्याकाळचे 7 वाजतात. ती फाईल्स घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये जाते. सर, या फाईल्स पूर्ण झाल्या आहेत. ती टेबलवर फाईल्स ठेवत म्हणते. व्हॉट, इतक्या वेळानंतर सकाळचं काम पूर्ण झालं आहे का मिस जान्हवी? राजवीर जवळजवळ ओरडत म्हणतो. जी नाही सर, ते खरं तर. राजवीरच्या रागामुळे जान्हवी थोडी घाबरते. जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन या, राजवीर थोडक्यात सांगतो. जान्हवी बाहेर पडते, पण तेवढ्यात तिला राजवीरच्या पांढऱ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग दिसतो. स्वतः तर ऑफिसमध्ये फक्त मौज मस्ती आणि कॉफी प्यायला येतो, आणि मला
मला रागवतोय, ती मनात पुटपुटते. थोड्याच वेळापूर्वी ऐना जेव्हा राजवीरवर पडली होती तेव्हाच तिच्या लिपस्टिकचा डाग त्याच्या शर्टवर लागला होता. जान्हवी स्वतःशीच कुरकुरत कॉफी बनवते. 10 वेळा कॉफी केली आज. लंचसुद्धा मीच आणलं होतं. आणि आता पुन्हा ह्याचं सेवा करायचं. तिला राजवीरवर प्रचंड राग येत असतो. ती कॉफी घेऊन त्याच्या केबिनमध्ये जाते. सर, मी जाऊ का? ती विचारते. हां. राजवीर कॉफीचा घोट घेत म्हणतो. आजसाठी जा, पण लक्षात ठेवा उद्यापासून 1 मिनिटही उशीर चालणार नाही. नाहीतर काय सर? जान्हवी विचारते. जाण्याआधी मिस्टर मेहतांना भेटून जा, राजवीर उत्तर देतो. जान्हवी मिस्टर मेहतांच्या केबिनमध्ये जाते. तिला पाहताच ते म्हणतात, मीच तुमच्याकडे बोलायला येणार होतो. उद्यापासून तुम्हीच राजवीर सरांची पर्सनल सेक्रेटरी असाल. का सर? जान्हवी आश्चर्याने विचारते. का म्हणजे काय मिस जान्हवी? तुम्हाला त्याचसाठीच नेमलं गेलं आहे, मिस्टर मेहता स्पष्टपणे सांगतात. जी सर. जान्हवी मान डोलावते. मिस्टर मेहता तिला पुढील दिवसाचं संपूर्ण काम समजावून सांगतात. सगळं क्लिअर आहे ना मिस जान्हवी? ते विचारतात. आणि त्यानंतर हो सर, ती आत्मविश्वासाने उत्तर देते. चुकीला आता जागा नाही मिस जान्हवी, ते सावधगिरीने म्हणतात. रात्री 8 वाजलेले असतात. जान्हवी ऑफिसमधून बाहेर पडते तेव्हाच विक्रम बाईकवर येतो. या, मी सोडतो तुम्हाला घरी, विक्रम म्हणतो. नको, मी जाईन, जान्हवी नम्रपणे म्हणते. असं नका म्हणू, थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर, विक्रम हसत म्हणतो. जान्हवी काही बोलत नाही आणि शेवटी त्याच्यासोबत बाईकवर बसते. कुठे राहता तुम्ही? विक्रम विचारतो. सनशाईन कॉलनीत, जान्हवी शांतपणे उत्तर देते. अरे, जो AMG मॉलच्या जवळ आहे तोच ना? विक्रमने जान्हवीला विचारलं. हो तोच, जान्हवीने उत्तर दिलं. मी सुद्धा त्याच्याच थोडं पुढं राहतो, विक्रम आनंदाने म्हणाला. थोड्या वेळाने सोसायटी आली. जान्हवी बाईकवरून उतरली आणि विक्रमला बाय म्हणत आपल्या घराकडे निघून गेली. ती अजून विक्रमला नीट ओळखतही नव्हती, त्यामुळे त्याला घरात बोलावणं तिला योग्य वाटलं नाही. पण घरी जाताना तिच्या मनात एकच विचार होता, उद्या काय होणार? फक्त 2 मिनिट उशीर झाला आणि इतकी मोठी शिक्षा कोण देतं असं? ती स्वतःशीच बोलत घरी पोहोचली. तिला खात्री होती की आज उशीर झाल्यामुळेच आता तिला राजवीरसोबत काम करावं लागणार आहे. आगामी भागात तुम्हाला राजवीर आणि जान्हवीची केमिस्ट्री दिसणार आहे आणि शेवटी राजवीरलाही बोलण्याची थोडी संधी मिळणार आहे, कारण आत्तापर्यंत तर त्याचे डायलॉग्स फारसे नव्हतेच. आज जान्हवी खूप त्रस्त होती. राजवीरसोबत काम करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. काय रे देवा, उद्यापासून त्या खडूस सोबत काम करावं लागणार, ती स्वतःशीच कुरकुरत म्हणाली. नेहमीप्रमाणे ती घरी पोहोचल्यावर मीशाला फोन करते. आज मीशा खूप आनंदात होती, कारण अर्जुनने तिची मोठी अडचण सोडवली होती. दोघी मैत्रिणी बराच वेळ फोनवर बोलत राहिल्या. मी शॉपिंगसाठी शहरात येते. आता सगाईची शॉपिंग आपण एकत्र करू शकतो. फोन उचलताच मीशा आनंदाने म्हणाली. काय काकी मान्य झाल्या? वा, जान्हवीनेही आनंदाने विचारलं. नाही ग आई, तर अजूनही तशीच आहे, पण अर्जुनने आपल्या घरच्यांना पटवलं म्हणून आईलाही शेवटी मान्य करावं लागलं, मीशाने सांगितलं. वा, जेजू तर भारी रोमॅन्टिक दिसतंय, जान्हवीने मीशाला चिडवत म्हटलं. मी त्याला सांगितलं की मला शहरातच सगाईची शॉपिंग करायची आहे आणि तो लगेच तयार झाला. मीशा थोडी लाजत म्हणाली. वा भाई वा, म्हणजे आपला जीजू तर आधीच आपल्या मीशावर फिदा झालाय. जान्हवी पुन्हा मीशाला चिडवत म्हणाली. बस ना आता, फोनवर सुद्धा मला चिडवायचे का तुला? मीशा थोडीशी रागावत म्हणाली. ठीक आहे बाबा, काही बोलत नाही आता, पण मला सुद्धा एकदा जीजूला भेटायचं आहे, जान्हवी म्हणाली. मिळून घे,
रविवारी आम्ही दोघं शहरात येणार आहोत शॉपिंगसाठी, मीशाने सांगितलं. जीजू पण येणार आहेत? जान्हवीने विचारलं. हो ग, त्यांच्यासोबतच मी येते, मीशा म्हणाली. असं का? मग ठरलं, रविवारी भेटू आपण. आम्हाला सुद्धा आपल्या होणाऱ्या जीजूला बघायचं आहे. जान्हवी हसत म्हणाली. हो, पण तू तयार राहा बरं का, नेहमीसारखं उशीर करू नकोस, मीशा धमकावत म्हणाली. हो मॅडम, तुम्ही आलात की झालं, आपण रविवारी शॉपिंगला जाऊच, जान्हवीने उत्तर दिलं. यानंतर जान्हवीने दिवसभरात घडलेली सगळी गोष्ट मीशाला सांगितली. दोघी बराच वेळ बोलत राहिल्या आणि मग फोन ठेवला. त्या दरम्यान राजवीर आज ऑफिसमधून थोडं लवकर निघून गेला होता. त्याची जखम अजूनही पूर्णपणे बरी झाली नव्हती आणि डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण राजवीर हा कुणाचं ऐकणारं नव्हता. त्याच्या डोक्याचं दुखणं आता सहन होण्यापलीकडे गेलं होतं, म्हणून तो थेट घरी निघाला. घरी पोहोचताच त्याने आपला मोबाईल घेतला आणि आपल्या खास डॉक्टरला फोन लावला. हॅलो डॉक्टर, माझं डोकं खूप दुखतंय, कृपया काही औषधं सांगा, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर मिस्टर राजवीर, मी तपासणीशिवाय औषधं देऊ शकत नाही. मी आत्ताच तुमच्याकडे येतो, मग बघूया, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर, असं म्हणत राजवीरने कॉल कट केला. नंतर तो बाथरूममध्ये गेला आणि शॉवर घेतला. शॉवर झाल्यावर तो किचनमध्ये गेला आणि स्वतःसाठी कॉफी बनवली. थोड्या वेळात डॉक्टर आले आणि त्यांनी राजवीरची तपासणी केली. मिस्टर राजवीर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जितकी विश्रांती घ्याल तितक्या लवकर बरे व्हाल, डॉक्टर म्हणाले. आणि त्यानंतर मी माझी रेग्युलर औषधं सुरू करू का, राजवीरने विचारलं. नाही, अजून नाही. सध्या ती औषधं तुमच्यावर साईड इफेक्ट करतील. तुम्ही पूर्ण बरे झाल्यावरच ती घेऊ शकता, डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. एक गोळी तरी घेऊ का, राजवीरने पुन्हा विचारलं. नाही, सध्या फक्त मी दिलेलीच औषधं घ्या, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांनी त्याचं पट्ट बदलून कपाळावर छोटासा बँडेज लावला आणि हाताची ही पट्टी पुन्हा केली. डोक्याचं दुखणं खूप वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं. आता नीट विश्रांती घ्या, नाहीतर वेदना अजून वाढतील मिस्टर राजवीर, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. राजवीर आपल्या खोलीत गेला आणि बेडवर झोपला. झोप येत नव्हती, पण डोकेदुखीमुळे त्रस्त झाल्याने तो शांतपणे पडून राहिला. अरे देवा, हे दुखणं, तो स्वतःवरच चिडत म्हणाला. यात वेदनेमुळे मी काहीच काम करू शकत नाही, असं म्हणत तो शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. हात बेडवर आपटत तो स्वतःशीच बोलत होता. त्याला झोप येत नव्हती आणि दुखण्यामुळे काही कामही करता येत नव्हतं. जान्हवीलाही त्या रात्री झोप येत नव्हती. उद्या काय होईल माझं, या विचारात ती सतत तणावाखाली होती. देवा, मी फक्त 2 मिनिटं उशिरा पोहोचले आणि एवढी मोठी शिक्षा, तीही अशा क्षुल्लक गोष्टीसाठी. नाही नाही, मला त्या खडूस माणसासोबत कामच करायचं नाही. ती स्वतःशीच पुटपुटत होती. काय रे मी, ती स्वतःलाच दोष देत होती. असा उलटसुलट होतं बराच वेळ गेला. शेवटी कधीतरी तिला झोप लागली. जान्हवी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तनू आधीच निघून गेलेली असायची आणि तनू जेव्हा रात्री उशिरा घरी यायची तेव्हा जान्हवी गाढ झोपलेली असायची. सकाळी जान्हवी ऑफिससाठी निघून गेल्यावर तनू उठायची, त्यामुळे दोघींचं नीट भेटणं होतच नव्हतं. दरम्यान अर्जुन मात्र आज खूप आनंदी होता. त्याचं लग्न ठरल्यापासून पहिल्यांदाच मीशाने त्याच्याशी थोडंसं आपुलकीने वागलं होतं. मीशाचं थँक्यू म्हणणं, तिचा हसरा चेहरा, हे सगळं त्याच्या मनात वारंवार घोळत होतं. आज तर त्याचा आनंद थांबवणं कठीण झालं होतं. शेवटी मॅडमचं लक्ष माझ्याकडेही गेलं. तो स्वतःशीच बोलत हसत होता. त्याने उषाला घट्ट मिठी मारली होती. इतका आनंद झाला होता की त्याला झोपच लागत नव्हती. बस आता रविवारची वाट पाहायची होती. कधी येईल रविवार आणि कधी पुन्हा मीशा भेटेल, तो स्वतःशीच पुटपुटत होता. अखेरीस त्याची प्रेम कहाणी पुढे सरकत असल्याचं त्यालाही जाणवत होतं.
थोडा वेळ असाच पडून राहिल्यानंतर तो थकला म्हणून बाल्कनीत जाऊन उभा राहिला. बराच वेळ चंद्राकडे पाहत राहून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, या रात्री किती लांब झाल्यात आजकाल. कधी येईल रविवार? हे बोलून तो परत बेडवर येऊन पडला. दुसरीकडे राजवीरलाही दुखण्यामुळे ना काम करता आलं ना नीट झोप लागली. कालचा पूर्ण दिवसच वाया गेला. तो जिम करत स्वतःशीच म्हणाला. आजचा दिवस मात्र त्याच्यासाठी फारच व्यस्त होता. त्यामुळे तो लवकर तयार होऊन ऑफिसकडे निघाला. जान्हवी मात्र उशिराच झोपल्यामुळे तिचा अलार्म बराच वेळ वाजत होता. ती उठून अलार्म बंद करते आणि अनिच्छेनेच बेडवर बसते. अरे सूरज दादा, थोडं उशिरा नाही का उगू शकत? ती आळस देत म्हणाली. पण जेव्हा तिने घड्याळ पाहिलं तेव्हा ती जोरात ओरडली. अरे देवा, पुन्हा उशीर झाला आणि लगेच बाथरूमकडे पळाली. सगळं घाईघाईत करूनही ती पुन्हा उशिराच झाली होती. आजही तिने नाश्ता केला नव्हता. आज तर गेलीस तू जान्हवी, तो खडूस बॉस आज सोडणार नाही तुला, ती स्वतःशीच बोलत होती. हे देवा, माझ्याच बाबतीत असं का होतं? ती जिने उतरत म्हणाली. सोसायटीच्या गेटवर पोहोचताच तिने पाहिलं की विक्रम बाईक घेऊन तिची वाट पाहत उभा होता. आपण इथे? ती आश्चर्याने म्हणाली. हो, वाटेतच आहे ना ऑफिस, म्हणून विचार केला की तुला सोबत घेऊन जाऊ, विक्रम म्हणाला. आणि त्यानंतर नाही नाही, मी जाते स्वतःच, ती उत्तरली. पण आधीच उशीर झालाय, बसनं गेलीस तर अजून उशीर होईल, विक्रम शांतपणे म्हणाला. जान्हवी मनात म्हणाली, उशीर तर झालाच आहे, नाही गेले तर तो खडूस सोडणार नाही. ठीक आहे, असं म्हणत ती विक्रमच्या बाईकवर बसली. राजवीर आज लवकरच ऑफिसला पोहोचला होता. अजून पूर्ण स्टाफ आलेलाच नव्हता. जान्हवी आणि विक्रम ऑफिसला पोहोचले. थँक्यू सो मच, तुम्ही नसतात तर आज नक्की उशीर झाला असता, ती विक्रमला म्हणाली आणि पटकन ऑफिसच्या पायऱ्या चढून आत गेली. विक्रम काही बोलायच्या आतच ती निघून गेली. तो बाईक पार्किंगमध्ये ठेवायला गेला. जान्हवी आपल्या जागी बसली आणि समोरच्या घड्याळाकडे पाहून म्हणाली, आज तर थोडक्यात वाचले मी, नाहीतर आज काय झालं असतं कोण जाणे. ती वारंवार दाराकडे पाहत होती. अजून आला नाही तो खडूस. मला तर खूप बोलत होता, आता स्वतःच उशीर आला आहे. पण हा बॉस आहे ना, जेव्हा मन येईल तेव्हा येईल. राजवीरनेही घड्याळ पाहिलं. लगेच फोन उचलून जान्हवीचा नंबर लावला. खडूस अजून आला नाही, मग हा फोन कोण करतंय? फोन वाजताच ती मनात म्हणाली. फोन उचलताच ती सहजपणे म्हणाली, हॅलो. त्यानंतर मिस जान्हवी, पटकन एक कॉफी घेऊन या. त्या बाजूने राजवीरचा आवाज आला. त्याचा आवाज ऐकताच तिच्या हातातून फोन जवळपास पडायचाच बाकी होता. हा केव्हा आला ऑफिसमध्ये? ती मनातच पुटपुटली. जी सर, असं म्हणत ती उठली. किचनकडे जाताना ती मनातच म्हणत होती, हा केव्हा आला? मी पाहिलंच नाही. मला वाटलं तो उशिरा येणार. आधीच आला होता का? ती स्वतःशीच प्रश्न करत होती. ह्याच विचारात तिचं डोकंच फिरलं होतं. मला तर वाटतं याच्या हातात सत्ता असती तर हा रात्रीही सगळ्यांकडून कामं करून घेतला असता. चल सोड, मला काय करायचंय, जेव्हा याला यावंसं वाटेल तेव्हा येईल. जान्हवी चिडून विचार करणं थांबवते. थोड्या वेळानं ती कॉफी घेऊन राजवीरच्या केबिनकडे जाते. कॉफी टेबलवर ठेवून ती बाहेर जाणार इतक्यात राजवीर बोलतो, मिस्टर मेहतांनी सगळं काम समजावून सांगितलं ना तुम्हाला, मिस जान्हवी? हो सर, जान्हवी नम्रपणे उत्तर देते. ठीक आहे, राजवीर म्हणतो. ही फाईल आहे, हिची एक सॉफ्ट कॉपी तयार करा आणि मला मेल करून द्या. हो सर, म्हणत ती फाईल घेऊन बाहेर येते आणि आपल्या कामात गुंतते. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि आज राजवीरची एक अतिशय महत्त्वाची मीटिंग होती. मिस्टर मेहता कोणाला तरी रिसेप्शनवर स्वागत करत म्हणतात, या मिस्टर अडवाणी. रस्त्यातच ते जान्हवीकडे वळून म्हणतात, राजवीर सरांना सांगून या मिस्टर अडवाणी आले आहेत.
हो सर, म्हणत जान्हवी राजवीरच्या केबिनकडे धाव घेते. सर, मिस्टर अडवाणी आले आहेत. ती आत येऊन सांगते. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणतो, मिस जान्हवी, कॉपी आणि पेन घ्या. सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स नीट नोट करा. म्हणजे मीटिंगला मलाही यायचं आहे. जान्हवी थोडी गोंधळत विचारते, काय वाटतं तुम्हाला? राजवीर हलकं हसत पण टोचून बोलतो. जान्हवी कॉपी पेन घेऊन त्याच्या मागोमाग मीटिंग रूमकडे जाते. राजवीर आत प्रवेश करताच मिस्टर अडवाणी उठून त्याच्याशी हस्तांदोलन करतात. ओ हॅलो मिस्टर राजवीर, अडवाणी हसत म्हणतात. त्याचवेळी त्यांची नजर जान्हवीकडे जाते. राजवीर फक्त सौजन्याने मान हलवतो. ही कोण? मिस्टर अडवाणी विचारतात. राजवीर थोडक्यात त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून म्हणतो, कृपया बसा मिस्टर अडवाणी. चला मीटिंग सुरू करूया. राजवीर आपल्या खुर्चीकडे वळतो आणि जान्हवी त्याच्या मागेच चालते. पण मिस्टर अडवाणी तिला थांबवत म्हणतात, तुम्हीच सांगा तुम्ही कोण? मी राजवीर सरांची सेक्रेटरी आहे. जान्हवी नम्रपणे उत्तर देते. ओ, पर्सनल सेक्रेटरी आहात का? ते तिचा हात पुढे करत म्हणतात. जान्हवी नम्रपणे हात मिळवते पण अडवाणी तिचा हात घट्ट पकडतात. नाईस टू मीट यू, ते म्हणतात. जान्हवी कसाबसा आपला हात सुटवते आणि राजवीरच्या खुर्चीजवळ उभी राहते. मिस ॲनासुद्धा त्या मीटिंगमध्ये होती. जान्हवीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर चीड स्पष्ट दिसत होती. हे सगळं पाहून राजवीरची मूठ घट्ट होते. त्याला कामाच्या वेळी अशा गोष्टींचा तिटकारा होता. मिस्टर अडवाणीबरोबर त्यांचे 5-6 लोक होते आणि काही जण राजवीरच्या ऑफिसचे होते. सर्व खुर्च्या भरलेल्या असल्यामुळे जान्हवी राजवीरच्या खुर्चीजवळ उभी राहते. राजवीर बसतो आणि म्हणतो, लेट्स स्टार्ट. प्रेझेंटेशन सुरू होतं. राजवीरचे एम्प्लॉईज स्क्रीनवर सादरीकरण करत असतात आणि मध्येच राजवीर काही मुद्दे स्पष्ट करतो. जान्हवी आपल्या कॉपीत सर्व काही लिहून ठेवत असते. पण मिस्टर अडवाणीचं लक्ष तिच्यावरच होतं. त्यांच्या सततच्या नजरेमुळे जान्हवी अत्यंत अस्वस्थ झाली होती. राजवीरला मात्र हे सगळं नीट लक्षात येत होतं. मिस्टर अडवाणी 40शी ओलांडलेले होते. त्यांच्याबद्दल मीडियात नेहमीच काही ना काही वाद होत असत. 2 घटस्फोट झालेले आणि आता ते स्वतःला सिंगल म्हणवतात. अशा गैरवर्तनामुळे त्यांच्यावर अनेक केसेस चालू होत्या. पण पैशाच्या जोरावर त्यांनी सगळं दडपवलं होतं. मिस जान्हवी, जाऊन 1 कप कॉफी घेऊन या, राजवीर म्हणतो. हो सर. जान्हवी तत्काळ उत्तर देते, जणू ती काहीतरी आनंदाने करत आहे. हा पहिलाच प्रसंग होता की राजवीरच्या आदेशाने ती आनंदाने कॉफी बनवायला गेली होती. ती बाहेर पडणार इतक्यात मिस्टर अडवाणी म्हणाले, अरे, आमच्यासाठी पण 1 कप आणा ना. त्यानंतर हो सर. ती थोड्या घाईने बाहेर पडते. कॉफी तयार झाल्यावर जान्हवीच्या मनात एक अस्वस्थता होती. तिला परत मीटिंग रूममध्ये जायचं नव्हतं. पण काम म्हणून ती 2 कप कॉफी ट्रेवर ठेवते आणि आत जाते. सुरुवातीला ती मिस्टर अडवाणींसमोर ट्रे पुढे करते. कप घेण्याऐवजी अडवाणी तिच्या हातावरच हात ठेवतात. जान्हवी घाबरून थोडी मागे सरकते. ती स्वतःच कप उचलून टेबलावर ठेवते आणि वेगाने राजवीरकडे वळते. तिच्या चेहऱ्यांवरचं भीतीचं आणि घाबरलेपणाचं भाव कोणालाही सहज जाणवेल असं होतं. जान्हवी काही बोलू शकत नव्हती. ती रडली नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा आणि एक विचित्र भीती स्पष्ट दिसत होती. राजवीरचं लक्षही सतत तिच्याकडे जात होतं. मीटिंगभर त्याची नजर पुन्हा जान्हवीकडे वळत होती. शेवटी मीटिंग संपली. पूर्ण मीटिंगभर जान्हवी उभीच राहिली होती आणि तिची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती. तिला पुन्हा ती रात आठवली, ज्या रात्री ती तनूसोबत त्या क्लबमध्ये गेली होती. वेल डन मिस्टर राजवीर. बाकी सगळं आम्ही 2 दिवसात कळवतो, मिस्टर अडवाणी म्हणाले. शुअर. राजवीर शांतपणे उत्तर देत उभा राहिला आणि त्यांच्या दिशेने गेला.
जान्हवीही त्याच्या मागूनच चालत होती. वैसे तुमची चॉईस खूपच उत्तम आहे मिस्टर राजवीर, मिस्टर अडवाणी म्हणाले आणि त्यांची नजर सरळ जान्हवीवर गेली. बाकीचं स्टाफ बाहेर पडू लागलं आणि जान्हवीही निघायला वळली. तेवढ्यात बाय द वे कॉफी खूपच छान होती मिस. लगेच मिस्टर अडवाणी म्हणत तिला थांबवतात. जान्हवी थोडी थबकली. त्यांच्याकडे पाहत म्हणाली, थँक्यू. राजवीर त्यांच्या शेजारीच उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. चला मग लवकरच पुन्हा भेटूया, मिस्टर अडवाणी म्हणाले, हात पुढे करत आणि जान्हवीकडे अतिशय गलिच्छ नजरेने पाहत. शुअर मिस्टर अडवाणी, राजवीर म्हणत त्यांचा हात घट्ट पकडतो, इतक्या जोरात की अडवाणीला वेदना जाणवतात. खरं तर अडवाणीने हात जान्हवीशी मिळवायला पुढे केला होता, पण राजवीरने स्वतःच हस्तांदोलन करून तिला वाचवलं. गो बॅक टू युअर बाग मिस जान्हवी, राजवीर थंड आवाजात म्हणाला. जी सर. ती पटकन उत्तर देऊन तिथून बाहेर पळाली. मिस्टर मेहता, कृपया त्यांना आणि त्यांच्या टीमला बाहेर सोडा, राजवीर आपल्या मॅनेजरला सांगतो. मीटिंगनंतर जान्हवी थेट वॉशरूममध्ये धाव घेते. आत पोहोचताच तिचा संयम सुटतो. इतका वेळ तिने डोळ्यातले अश्रू रोखलेले असतात, पण आता ते अनावर होऊन रडू लागते. मला इथे काम करायचं नाही आहे. इथले सगळे खूप वाईट आहेत, ती हुंदके देत म्हणते. तिची नजर वारंवार तिच्या हातांकडे जाते, ज्याला अडवाणीने गलिच्छ पद्धतीने स्पर्श केला होता. त्या आठवणीने तिला प्रचंड घृणा वाटत होती. ती पुन्हा पुन्हा आपले हात धुवू लागली. बराच वेळ वॉशरूममध्ये घालवल्यावर ती बाहेर आली आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसली. कामात मन लागत नव्हतं. मीटिंग सकाळी 10ला सुरू झाली होती आणि बरीच लांबली. आता लंचची वेळ झाली होती. काय झालं तुला? कुठे हरवलीस? विक्रम तिच्या डेस्कजवळ येऊन विचारतो. नाही, काही नाही. मला काय होणार आहे? ती बनावट हास्य देत म्हणाली. चल मग लंचला जाऊया, विक्रम म्हणाला. नाही, मला आज भूक नाही. तू जा. ठीक आहे, पण किमान सोबत तरी चल, विक्रम हलकेशा आग्रहाने म्हणाला. जान्हवी संगणकाच्या पडद्याकडे पाहत बहाणा करते. हां, चालले असते, पण खूप कामं आहे. नाही केलं तर डांट मिळेल. तुला माहीतच आहे किती खडूस आहे आपला बॉस. त्यानंतर ओके, मग मी तुला जबरदस्ती करणार नाही. तू तुझं काम कर, विक्रम म्हणतो. ती छोटंसं उत्तर देते. चहा किंवा कॉफी आणू का तुझ्यासाठी, विक्रम विचारतो. नको, काही नको, थँक्यू, ती पटकन म्हणते. ठीक आहे म्हणून विक्रम तिथून निघून जातो. जान्हवीचं लक्ष अजिबात कामात नव्हतं. तिच्या मनात तेच प्रसंग पुन्हा पुन्हा उमटत होते. इतक्यात राजवीरचा फोन आला. मिस जान्हवी, माझ्या केबिनमध्ये या. जी सर. ती उठून गेली. मिस जान्हवी, कुकुंबर ज्यूस आणि ग्रीन सॅलड आणा, राजवीर लॅपटॉपवर काम करत म्हणाला. तिच्याकडे न पाहताच जान्हवी काहीही न बोलता किचनमध्ये गेली. तिचा मूड पूर्णपणे ऑफ होता. ती जेवण तयार करून राजवीरच्या केबिनमध्ये ठेवून निघून गेली. राजवीर काही बोलायच्या आतच ती बाहेर गेली होती. ती कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं मन तिथेच अडकलं होतं. थोड्याच वेळाने राजवीर पुन्हा कॉल करतो. मिस जान्हवी, तुम्हाला सॉफ्टवेअर कॉपी माझ्या मेलवर पाठवायला सांगितलं होतं ना? अजून का नाही पाठवली? लवकर करा. जी सर. जी, मी आत्ताच करत होते, ती अडखळत उत्तर देते. व्हॉट? राजवीरने रागाने ओरडतो. त्याचा आवाज ऐकता जान्हवी घाबरते. राजवीर तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. तिच्या डोळ्यात सुजलेपणा स्पष्ट दिसत होता. तो थोडा शांत होत म्हणतो. ओके, मीटिंगमध्ये तू नोट केलेले इम्पॉर्टंट पॉईंट्स घेऊन ये. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खरंच खूप सुंदर आहे, तर तुम्ही नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.